नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळीच जमा व्हावे, त्याचबरोबर जे रखडलेले पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा व्हावे आणि लाभार्थ्यांचे अनुदान वाढावे, त्यांचे पगार वाढावे। हे जे 1500 रुपये आहेत, हे 1500 रुपयाच्या ऐवजी त्यांना 5000 रुपये मिळावे, त्याचबरोबर 6000 रुपये मिळावे। यासाठी राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं सुरू आहेत आणि त्या आंदोलनाची दखल राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी घेतली जाते। अनेक वेळा मीटिंग सुद्धा आयोजित केली जाते। त्या मीटिंगच्या माध्यमातून राज्य सरकारचे जे मत आहे ते आंदोलकांच्या समोर मांडलं जातं, आंदोलक सुद्धा त्यांचं मत राज्य सरकारच्या समोर मांडलं जातं, परंतु योग्य तो तोडगा मात्र या ठिकाणी निघत नाही। त्यामुळे राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध आंदोलक हे ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत। निराधार योजनेचे पैसे हे वेळेत खटाखट लाडकी बहीण योजनेसारखे वेळेत वन टाइम सेम डेटला पडले पाहिजे, या संदर्भात विविध निराधार बांधव आंदोलन करत आहेत। याच्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 1500 रुपये 2100 रुपये होणार आहेत। त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे 25 मे पासून हे 6000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी या ठिकाणी एक अफवा पसरली जात आहे। किंवा अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून, अनेक यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलवरती खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओ यूट्यूबरच्या माध्यमातून पसरवले जात आहे की 25 मे पासून हे राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 6000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अशा बातम्या खूप जोरामध्ये प्रसारित होत आहेत। तर याच्यातच आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी आपल्याशी संपर्क साधला, आपल्याला कमेंट्स केला की सर हे खरं आहे का, आम्हाला खरंच 25 मे नंतर 6000 रुपये मिळणार आहे का, नेमकं हा सर विषय काय आहे। कारण आमचे जे मित्रपरिवार आहेत ते सुद्धा आम्हाला विचारतायत की 25 तारखेपासून अतिशय आनंदाची बातमी आहे की 6000 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, की सर तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जी माहिती देताय ती माहिती परफेक्ट असते, खरी असते, मग सर हे कितपत खरं आहे हे सुद्धा आम्हाला समजून सांगा। तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक आव्हान करतोय की अशी कोणतीही प्रकारची बातमी महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेली नाही आहे, कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही, त्यामुळे अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। कारण मित्रांनो, एखादी योजना असते, त्या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होण्यासंदर्भात सुद्धा एखादा शासन निर्णय प्रसारित केला जातो। म्हणजे समजा एखादा महिना असेल आणि त्या महिन्याचे पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे, या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळाच्या मध्ये बैठक घेतली जाते। संबंधित विभागाचे जे प्रमुख असतात, मंत्री असतात, ती माहिती देतात। परंतु आता या 25 मेच्या नंतर 6000 रुपये होतील, या संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट किंवा माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, त्याचबरोबर मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत किंवा माध्यमांपर्यंत पोहोचलेले नाही। परंतु विविध चुकीच्या पद्धतीचे जे माध्यम आहेत, व्हिडिओ क्रिएटर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून ही व्हिडिओ पसरवली जात आहे, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायचा नाही। तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितोय की एखादी योजना असेल आणि त्या योजनेमध्ये वाढ व्हावी, यासाठी त्या योजनेला विविध प्रोसेसमधून जावी लागते। एक लक्षात ठेवा, 2022 आणि 23 साली 1000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मिळत होते। त्यानंतर त्या ठिकाणी पुरवणी मागणी अर्थसंकल्प सादर झाला आणि त्या ठिकाणी 1000 रुपयाच्या ऐवजी 1500 रुपये वाटप झाले आणि त्या अर्थसंकल्पामध्ये शासन निर्णय जाहीर झाला, मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यामध्ये तो निर्णय घेण्यात आला। परंतु आता 2025 मध्ये या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे, या संदर्भात कोणत्याही प्रकारची मंत्रिमंडळाची बैठक झाली नाही, त्याचबरोबर शासन निर्णय सुद्धा प्रसारित झालेला नाही। कोणत्याही योजनेचे पैसे वाढले या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय जाहीर करावा लागतो। तो शासन निर्णय जाहीर करण्याच्या अगोदर अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागणी पर जो पैसा आहे हा मंजूर करून घेतला जातो। अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भात निधी किती वितरित केला जाणार आहे, किती लागणार आहे, या संदर्भात साधक बाधक चर्चा केली जाते। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण विभागांच्या सचिवांसोबत बैठक घेतली जाते आणि या योजनेसाठी किती पैसा लागणार आहे या संदर्भात सुद्धा संबंधित सचिवांकडून माहिती घेतली जाते आणि त्यानंतर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून, अधिवेशनाच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसारित केला जातो आणि मग हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। सध्या स्थितीला या पद्धतीची कोणतीही सरकारच्या लेवलला हालचाल सुरू झालेली नाहीये, सरकारच्या माध्यमातून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। परंतु मित्रांनो, एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगतोय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 6000 रुपये किंवा 5000 रुपये होतील,
या संदर्भात कोणत्या प्रकारची माहिती विभागांचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत किंवा विविध संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत नाही। पण एक बातमी मात्र नेहमी पोहोचते। आपण सुद्धा अनेक संघटनांच्या सोबत आहोत, अनेक जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपण आहोत, त्याचबरोबर सरकारी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं कनेक्टिव्हिटी आहे। अशा परिस्थितीमध्ये हे 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये होणार या संदर्भात सकारात्मक आहे आणि लवकरच या संदर्भात जुलै महिन्यामध्ये या संदर्भात शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे। कारण येणारा आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि महायुतीने जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे, निराधार बांधवांचे हे आम्ही 2100 रुपये करणार या जाहीरनाम्याच्या वाक्यावरून किंवा आश्वासनावरून या ठिकाणी हे पैसे होण्याची शक्यता आहे। 5000 रुपये किंवा 6000 रुपये होतील या संदर्भात कुठल्याही प्रकारची सकारात्मक हालचाली राज्य सरकारच्या माध्यमातून नाहीये किंवा घडताना दिसत नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या बातम्या चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जात आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। कारण मित्रांनो, ह्या बातम्या अतिशय वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या हेतूने बनवल्या जातात। त्यामुळे माझा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा बांधव या ठिकाणी चुकीच्या बातम्यांना बळी पडत आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती करतोय की आपण या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवत आहोत। जी अपडेट यापूर्वी आलेले आहेत, पुढे ज्या अपडेट येणार आहेत या संदर्भात तुम्हाला ती माहिती अचूक आणि वेळेत मिळावी यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। तो सदर व्हॉट्सअप ग्रुप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्याला जॉईंट व्हायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देणार, ती तुम्हाला मिळणार। त्याचबरोबर तुमची सुद्धा काही अडचणी असतील तर त्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट असं माध्यम आहे। तुम्ही पर्सनल मला मेसेज करू शकता, तुमची वैयक्तिक अडचण मला विचारू शकता आणि ही व्हिडिओ ज्यावेळेस मी पब्लिश करतोय, प्रसिद्ध करतोय, त्यापासून 2 तास मी त्या व्हिडिओसाठी त्या चॅनलवरती अपडेट असतो तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी। त्यामुळे ही व्हिडिओ ज्यावेळेस पब्लिश होईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्यापासून 2 तासामध्ये तुमची जी काही अडचण असेल ती कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची, जेणेकरून तुमची अडचण आणि तुमचं प्रश्नाचं उत्तर मला त्या ठिकाणी देता येणार आहे। या उद्देशाने आपण या व्हिडिओ बनवत आहोत। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 25 मे नंतर 6000 रुपये मिळणार या संदर्भात कोणत्या प्रकारचे अपडेट नाहीये। त्या चुकीच्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, खऱ्या बातम्यांवरती विश्वास ठेवा। या खऱ्या बातम्या तुम्हाला मिळाव्या यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आत्तापर्यंत सांगितलेली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।